नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. पुण्यातील पुस्तक महोत्सव धुवाधार पद्धतीने साजरा झाला. प्रत्येक पुणेकरांना आपल्या स्वतःच्या घरचा महोत्सव आहे अशी भूमिका त्यात घेतली. 12 लाख लोकांनी त्यामध्ये भेट दिली. 50 कोटीची उलाढाल झाली आणि या महोत्सवामध्ये 3 लाख मुलांनी त्या ठिकाणी भेट दिली. जाणून घेऊयात या महोत्सवाविषयी समारोप प्रसंगी राजेश पांडे यांचं मनोगत. पुणे पुस्तक महोत्सवाची यशस्वी सांगता काल रात्री झाली. काल रविवार विश्वविक्रमी एवढी गर्दी झाली. एकूण 9 दिवसामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाला 12.5 लाख पेक्षा पुणेकर आणि महाराष्ट्राच्या जनतेने भेट दिली. 30 लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री या पुस्तक महोत्सवात झाली. एकूण आर्थिक उलाढाल 50 कोटीपेक्षा जास्तची या पुस्तक महोत्सवात झाली. आणि विशेष म्हणजे जवळजवळ 500 नवीन पुस्तकांचं प्रकाशन झालं एका ठिकाणी 9 दिवसात. वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन हे 500 पेक्षा जास्त या ठिकाणी झालं. जो चिल्ड्रन्स कॉर्नर होता, लहान मुलांचं सेंटर होतं, तिथे 400 शाळांमधल्या 30,000 मुलांनी सहभाग नोंदवला आणि तिथल्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते सहभागी या सगळ्या झाले. आणि नेहमीप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाने यावर्षी पुस्तकाला घेऊन 3 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे विश्व विक्रम पुणे पुस्तक महोत्सवाने यावेळेस या सगळ्या विषयामध्ये केले. येणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना 1 लाख तरुणांना आपण या ठिकाणी पुस्तकं भेट दिली आणि 1 लाख तरुणांना आपण 100 रुपयाचं कुपन गिफ्ट या सगळ्या विषयामध्ये माननीय चंद्रकांत दादांच्या वतीने आपण दिलं. महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त सार्वजनिक ग्रंथालय या ठिकाणी पुस्तकं खरेदी करायला आली आणि आपल्या वर्षभरासाठी लागणारी सगळी पुस्तकं या पुस्तक महोत्सवामधनं सगळे घेऊन गेले. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एकूण 12.5 लाख लोकांमध्ये 60% तरुण होते, महाविद्यालयीन विद्यार्थी होते, जे उत्स्फूर्त या सगळ्या याच्यामध्ये येत होते. हा एक सगळ्यात चांगला आशादायी चित्र आहे. आज या निमित्ताने पुढच्या पुस्तक महोत्सवाची आम्ही घोषणा करतोय. पुढचं पुणे पुस्तक महोत्सव हे 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2026 याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होईल एवढं आपल्याला सांगतो. आणि अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. प्रेक्षको, नवले पूल हा सातत्यानं चर्चेत असतोच. काल रात्री PMPL ची बस सर्व्हिस रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि सुमारे 2-2.5 तास ही वाहतूक कोंडी सुटली नव्हती. या वाहतूक कोंडीचं टिपलेलं हे चित्रण. ॲम्ब्युलन्स अडकली आहे. ॲम्ब्युलन्स सर्व मागो मागो मागो.
अरे मागव. रिपब्लिकन पार्टी हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आहे असे ठाम प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आणि आमचे उमेदवार हे त्यांनी निश्चित केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मतदारसंघनिहाय आढावा घेऊन आमची उमेदवारी निश्चित करू असंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं. महादेव कांबळे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. नॉर्थ ईस्ट मध्ये असणाऱ्या नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूर मध्ये रिपब्लिकन पक्ष रेकग्नाइज पक्ष आहे. गन्ना किसानी शिंबोर आपल्याला मिळालेला आहे. आसाम असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, त्रिपुरा असेल, सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, सर्व नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष आहे. अंदमान निकोबार असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, लक्षद्वीप असेल, या राज्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या आपल्या गटाच्या शाखा आहेत. महाराष्ट्रामध्ये गटबाजी आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर गटबाजी दिसत नाही. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं पूर्ण झालेली आहेत. मुंबईमध्ये चैत्यभूमीच्या बाजूला 3600 कोटी किंमत असणारी 12.5 एकर इंदू मिलची जमीन अगोदरच्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्ही आंदोलनं केली, मागण्या केल्या, पण हा विषय सुटत नव्हता. नरेंद्र मोदीजी 2014ला पंतप्रधान झाले आणि देवेंद्रजी 6 महिन्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आम्ही दोघे जण जाऊन माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि ताबडतोब NTCला सांगून ती 12.5 एकर जी जागा आहे ती ताबडतोब बाबासाहेबांच्या स्मारकाला मिळाली. जवळजवळ 1400 ते 1500 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी जगातलं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. नगरपंचायत, नगर परिषदा यांच्या निवडणुका आता झाल्या आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल आहे असं ठाम प्रतिपादन अजितदादा पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलं. एकूणातच रिझल्ट पाहता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, शिवसेना आणि अजितदादा पवार हे काही ठिकाणी एकत्र, काही ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध जरी लढले असले तरी प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघामध्ये स्वतःची माणसं निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जाणून घेऊयात अजितदादा पवार. एकमेकाच्या विरोधात पण उभं राहावं लागलेली ही वस्तुस्थिती आहे, पण आम्ही तारतम्य ठेवून प्रचार करत होतो आणि एकंदरीत कौल बघितल्यानंतर जनतेने आम्हाला चांगला कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी तमाम मतदारांचं महाराष्ट्रातल्या मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. उलट आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे, कारण आम्ही जी काही भाषणं केलेली होती त्याच्या संदर्भात लोकांनी विश्वास ठेवून हे मतदान केलेलं आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण चांगल्या जागा मिळाल्या, चांगले नगराध्यक्ष निवडून आले. तसंच भाजपचं पण झालेलं आहे आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं पण झालेलं आहे. अशा पद्धतीचा हा निकाल मिळालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील चांगला निकाल लागलेला आहे आणि जिल्ह्याचे मी सगळ्या माझ्या मतदारांचे देखील आभार मानतो. जे नगराध्यक्ष 288 नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदामध्ये निवडून आलेले आहेत, भले ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांचंही मी सर्व अध्यक्षांचं, कारण डायरेक्ट अध्यक्षाची निवडणूक होती, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. आता जबाबदारी त्यांची पण वाढलेली आहे, त्या जबाबदारीचं भान ठेवून ते सगळेजण काम करतील. आम्ही देखील आमची जबाबदारी जी काही आहे सरकार म्हणून ती पार पाडू. केंद्र सरकारची पण मदत त्या बाबतीमध्ये घेऊ आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आमचे महायुतीचे तिथं सहकार्य करतील याबद्दलची ग्वाही मी ह्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना, नगराध्यक्षांना देऊ इच्छितो.
पत्रकार मित्रांनो, तुम्ही सकाळपासून थांबलेल्या, पण माझी धावपळ चाललेली आहे. अजून माझे सगळे मुलाखती संपलेल्या नाहीत. अजून मला वाटतं 5-6 प्रभाग राहिलेले आहेत आणि ते आता संपवून मग इतर लोकांशी मला चर्चा करायची. त्याबद्दल तुम्ही पण माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. त्या मधल्या काळामध्ये तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाच्या करता आलेलो होतो. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं सूतोवाच केलेलं आहे आणि तो सूतोवाच केलाय. यामध्ये आम्हाला शेवटी मी ह्या जिल्ह्यामध्ये काम करतो, गेले 35 वर्ष काम करतो. अनेकदा ह्या जिल्ह्यांनी आणि ह्या दोन्ही शहरांनी मला मनापासून साथ दिलेली आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मधून मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहरामधल्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांकरता आता भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षातनं खूप लोक येऊ लागलेली आहेत. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर असणारे, शरद पवार पक्षाचे कट्टर असणारे, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे कट्टर असणारेही आता त्या ठिकाणी येऊ घातलेले आहेत. हे सर्व जरी आपण पाहत असलो तरी देश पातळीवरती भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे स्वतःच्या पक्षात लोकांना प्रवेश देऊन मूळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दवडली जाते का, असा एक प्रश्न सर्वांच्याच मनात येतो. तेव्हा भारतीय जनता पक्षाचं इनकमिंग जरी सुरू असलं तरी भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता येणार का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.